हॅलो हाय नमस्कार, मी आहे पूजा. या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग सुरू करायला जरा उशीर झालेला आहे, कारण आत्ता इलाची सगळी मालिश आंघोळ होऊन झालेली आहे. तिचं दूध पिऊन झालेलं आहे आणि ती आता गेली आहे तिच्या नानांबरोबर खाली फिरायला. मी म्हटलं तोवर माझी कामं करून घेते आणि ब्लॉग पण सुरू करते. आता गेले 2 दिवस मी काहीच शूट केलेलं नव्हतं, कारण फारच गडबड होती आणि मी पण खूप जास्त बिझी होते. प्लस मला बरं पण नव्हतं वाटत आणि सगळ्याच गोष्टी एकत्र होत्या. म्हटलं नको आता, आणि आज तर सुरू करूयाच. परत गॅप झाली की झाली. मागे पण मी असंच केलं की एकदा गॅप झाली की मग ती इच्छा होतच नाही करायची पुढे काही सुरुवात. आणि म्हटलं आता एकदाची सुरुवात केलेली आहे, आता व्लॉग करायला तर कंटिन्यू करूयात. आणि आता माझे पप्पा आलेत सो तिच्याबरोबर, म्हणून मला जरा वेळ मिळतो आहे की घरातली कामं आवरू दे, स्वतःसाठी वेळ काढू दे. आता ते खाली गेले आहेत, तोवर मी बऱ्यापैकी काम करून टाकते घरातलं, पटापट कामाला लागते आणि जरा पहिले तर शांत निवांत असं बसून पाणी पिते कारण जराही वेळ मिळत नाही मला तिच्याबरोबर. ती एकदा उठली की फारच गडबड होते. सकाळी उठून सगळा नाश्ता झालेला आहे आणि मी उठली की तिला लगेचच उठायचं असतं. माहिती नाही कसं कळतं यार त्यांना की आत्ता आई उठली आहे आणि मला पण उठायचं आहे. लगेच मी लवकर उठली तरी ती लवकर उठते, मी उशिरा उठली तरी तिला उशिराच उठायचं असतं. असंच आहे. असो, आता तिचं सगळं होऊन तिला आता खाली पाठवलंय तयारी करून. आता लगेच मी जेवणाची तयारी करते बऱ्यापैकी आणि बघत पुढचे अपडेट तुम्हाला देतच राहते की काय काय होतंय. भाकर झालंय ऑलमोस्ट भाकरी बनवून. इकडे डाळ पण झालेली आहे माझी. आता सगळं मेस आहे, मला इथे दिसतच असेल. सगळं स्वयंपाक आवरता मला बराच वेळ होऊन गेला आणि घरातली बरीच कामं केलेली आहेत. सगळं असं मेस झालेलं आहे. मला हे लवकरात लवकर क्लीन करायचं आहे, जेणेकरून इला उठायच्या आधी हे सगळं क्लीन होऊन जाईल. चला मग कामं आवरून घेते पटापट. आता पटकन भांडी धुते, म्हणजे गॅसचा ओटा क्लीन झाला की घरातलं सगळं आवरून घेते. तिची आता मालिश वगैरे होऊन आंघोळ करून ती छान झोपलेली आहेत. पप्पा झोपले आहेत तिच्याजवळ, कारण सलग तिला एक जण व्यक्ती तरी लागतोच सोबत, कोणीतरी, नाहीतर अदरवाईज ती झोपत नाही. म्हणजे लगेच 10-15 मिनिटात उठून जाते, हार्डली कशाचाही आवाज आला किंवा काय. फारच म्हणजे तिची फारच अशी झोप हे आहे की जरी आवाज झाला की लगेच उठून बसते आणि मग ती झोपत नाही आणि मग दिवसभर काही काम होत नाही. आणि झोप झाली नाही की ती फार चिडचिड करते. असं बघूयात आता. आणि मी तुम्हाला दाखवते की मी आज म्हणजे 2-3 दिवसांपूर्वीच आंबे मागवले होते. खूप जास्त टेस्टी आहे. ते आमच्या सोसायटीमध्येच तो एक मुलगा तो घेऊन येतो आणि बरेच लोक घेतात. मला थोडा डाऊट होता की कसे निघतील काय निघतील, पण आंबे खरंच खूप छान टेस्टी आहेत, गोड आहेत मुळात म्हणजे. आणि अजूनपर्यंत आंबा तरी खराब निघालेला नाही आहे. मी 2 डझन मागवले होते. एका पेटीमध्ये तेवढेच आलेत, म्हणजे तो तेवढाच विकतो मुलगा. आणि खूपच छान टेस्टी आहेत. मी पहिल्यांदा टेस्ट करते आहे, म्हणजे असं कुठनं तरी घेऊन. अदरवाईज लास्ट इयर तर मी खाल्लेच नाही प्रेग्नेन्सीमुळे. त्याच्या आधी पण असं झालेलं की नको आंबा आता गरम होतं आहे वगैरे. पण ह्या वर्षी मी खूप जास्त आंबे खाणार आहे, मी ठरवलंच आहे. आणि ऑलमोस्ट आता संपतच आले आहेत ती सगळी आंबे. मी रोज चिरून खाते. तुम्हाला पण दाखवते कुठला आंबा आहे. आणि खूप जास्त गोड आहे यार तो आंबा. खराब तर निघाले नाही आहे त्याच्यात, नाही. बघूयात आता पुढे काय होतं आहे. आणि आता मला घरातलं खूप जास्त काम आवरायचं आहे इला उठायच्या आधी. माहिती नाही कसं होणार आहे, काय येणार, किती कामं होत आहेत नाही आहेत. बघूयात. आजचा व्लॉग मोस्टली घरातली छुटूर कामं वगैरेच आहे, तीच मला करून घ्यायची आहेत. बघूयात काय होतं आहे. सगळ्यात पहिले मी आता भांडी आवरती आहे. आणखी एक गोष्ट शेअर करायची होती, पटकन सांगते की
आत्ता सध्या इलाला सांभाळायला कोणी नव्हतं ना, म्हणून मी पप्पांना बोलवून घेतलेलं आहे आणि आता ते आले आहेत तिथे. आणि त्यांनी येताना त्यांच्याबरोबर मस्त असे ओले धापोडे आणले आहेत. जे विदर्भातले लोक असतील मोस्टली त्यांना माहिती आहे की धापोडे काय प्रकार असतो. हा ज्वारीचे पापड असतात आणि त्यांनी सुकलेले पण आणले आहेत आणि बरंच काय 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 घेऊन आलेत. किती ना आईवडिलांचं प्रेम असतं आपल्यावर. असं नाही म्हणत की माझे सासू सासरे नाही, माझे सासरे पण खूप भरभरून काय काय घेऊन येताना. पण हे पप्पांनी आणले स्पेशल मला खूप जास्त आवडतं, जे इकडे मिळत नाही धापोडे खायला. आणि ते ओले म्हणजे हा जन्नत माझ्यासाठी. ते मला खूपच जास्त आवडतात. बघूयात आता ते दाखवायला मिळते की नाही. इला उठायच्या आधी जर झालं एक छोटीशी क्लिप टाकेल मी तुम्हाला की काय असतं धापोडे. बऱ्याच लोकांना माहिती असेल, नाही माहिती नाही मला, पण जे विदर्भातले आहे किंवा त्या साईडचे त्यांना तर नक्कीच माहिती आहे की धापोडे म्हणजे काय आहे ते. आणि मला तर फारच आवडतात यार. गॅसचा ओटा अगदी छान झालेला आहे. जेवण एका साईडला काढून ठेवलेलं आहे आणि असं क्लीन असलं की मनाला इतकी छान शांतता मिळते ना, मला तरी मिळते. सिंक मस्त क्लीन करून ठेवलं आणि इथे मी 2 आंबे पाण्यात घालून ठेवलेले आहे, कारण आता दुपारच्या जेवणाला लागतीलच आम्हा दोघांना खायला. आणि बीट पण ठेवलं आहे. आणि आज दुपारी ना इलाला मी डाळच देणार आहे. जे मी खाते बऱ्यापैकी ट्राय करते दिवसातलं एखादं जेवण तरी आम्ही जे खातो त्यामधलंच तिला देणार आहे. ही डाळ आणि याच्यामध्ये टोमॅटो आणि हळद घालून मी बॉईल करून घेतलेली होती, छान शिजवून घेतली कुकरला आणि ते स्मॅश करून तिला देणार आहे. याच्यामध्ये थोडं मखाना पावडर मी घालेल, तिला आवडतं जरा. आणि हे असंच देईल, बघूयात किती खाते. तिला बऱ्यापैकी आवडतं. ही बघा ही पेटी आहे ती आंब्याची. इकडे इग्नोर करा हे सगळं मेस तेलाची डाग, कारण इलाची मालिश झाली ना त्याच्यानंतर ती घरभर फिरते. ते घरी घेऊन येतात. मी आता मागवले आहेत आणि माझ्या सोसायटीमध्ये सगळ्यांचे रिव्ह्यू खूप छान आहेत. जेवणाचं ताट रेडी आहे माझं छान. मिरची, कढीपत्ता आणि तिळाची चटणी, भाकरी, डाळ विथ तूप मॅन्डेटरीच असतं आणि ही गिलक्याची भाजी आहे. चला आता जेवायला घेते, पटकन जेवून घेते. आता हिला उठलेली आहे आणि आता जेवण चाललंय. बघा माकड कसा झालाय आमच्या घरचा. दिसतोय का माकड दिसतोय? काय झालं, पाय अडकलाय? सांग सगळ्यांना मी किती त्रास देते ते. इला सगळ्यांना किती त्रास देते बघ. देते ना. 1 तास झालेला आहे पण आमचं जेवण झालं नाही. 2 घास सुद्धा खाल्लेले नाहीये. हो ना इला? काय म्हणते इला? 2 घास सुद्धा खाल्लेले नाहीये. मग शांतपणे बघतीये मोबाईल मध्ये. पण असं गुणी बाळ बिलकुल असं गुणी बाळ बिलकुल नाहीये ना. नाही ना, अशा गुणी बाळ नाहीये ना तू. हो. सो तर हे आहेत धापोडे ज्वारीचे पापड. हे बघा हे असे असतात. हे ओले आहेत. मम्मीने छान फ्रेश अगदी बनवून दिले. पप्पाने घ्यायच्या आधी ते घेऊन आलेत, काढून घेऊन आलेत. मी आता याला असेच ठेवणार आहे कारण इथे सुकवण्यासाठी माझ्याकडे विशेष जागा नाही आहे आणि ऊन पण फार येत नाही माझ्या गॅलरीमध्ये. पण गरम हवेमुळे ते सुकून जाणार, ऑलमोस्ट सुकतीलच. आणि आता मी बाहेर गॅलरीमध्ये बसले आणि हा धापोडा असा रोल करतायचा. हा ऑलमोस्ट सुकलेला आहे. थोडा ओला असताना आणखी जास्त छान वाटतो, टेस्टी वाटतो. जरा पोट निघालेली असेल तर आणखीच मजा येते खायला. आणि हे सगळे वर्ड ना जे विदर्भातले त्यांना जास्त माहिती आहे की काय बोलते मी वगैरे. आणि खरंच खायला खूप टेस्टी वाटतं. कट टू द रात्र. आता हिलाची झोपायची वेळ झाली आहे आणि आता पूर्णपणे किती वाजले आहेत मी वाटते तिथे 10 वाजता आहेत आणि इकडे हिला तिचं दूध किती आहे आणि तिची झोपायचीच तयारी झाली आहे. तुम्हाला दाखवते. हिला आता दूध पिणार आणि तिला मी झोपवते. दूध प्यायली की ती झोपणार हार्डली अर्ध्या तासात आणि खेळणार ती स्वतः आणि मग झोपणार. सो तर चला भेटूया परत उद्या आपण. ओ काय होतं इलाला? दुखतंय? इलाला दात येत आहे म्हणून दुखतंय.